आज आहे आपल्या वेट लॉस जर्नीचा डे 21। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। मी 21 डेजचं वेट लॉस चॅलेंज घेतलेलं आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा शेवटचा दिवस आहे। म्हणजे 21 डेज कंप्लीट झालेले आहेत आपल्या चॅलेंजचे आणि आज रिझल्ट डे पण आहे। आज दाखवणार मी तुम्हाला की माझं किती वेट लॉस झालेलं आहे या 21 डेजमध्ये। जर तुम्ही डे 1 पासून ही वेट लॉस जर्नी बघितली असेल तर तुम्हाला माहितीच असेल, आधी माझा फेस किती मोठा दिसत होता आणि आता फेसवर फॅट जो आहे तो कमी झालेला आहे आणि ओव्हरऑल बॉडीमधले फॅट सुद्धा कमी झालेले आहेत। म्हणजे इंचेस लॉस आपला छान प्रकारे झालेला आहे आणि वेट लॉस तर झालेलाच आहे। सकाळी जे वेट चेक केलं होतं मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे। सकाळी डिटॉक्स वॉटर घेऊन घेतलं, त्यानंतर माझी वॉक कंप्लीट करून घेतली आणि आता इन्क्लाइन वॉक करायला लागलेली आहे मी। इन्क्लाइन वॉकमुळे तुमच्या पोटावरचे फॅट्स किंवा लोअर बॉडीवरचे फॅट्स कमी व्हायला खूप हेल्प होते। आणि एक दिवस कमेंट आली होती की वेट लॉस जर्नी सुरू असताना सुद्धा चहा पिते आणि समोर इमोजी लावले होते हसायचे। तर मला त्यांच्यावर हसू आलं की तुम्हाला मी आधीही सांगितलेलं आहे, तुमचा खेळ फक्त आणि फक्त कॅलरीजवर आहे। तुम्ही किती कॅलरीज इनटेक करता आणि किती कॅलरीजचा डेफिशिट करता आणि किती कॅलरीज बर्न करता। म्हणून मग मी चहा ऍड केलेला होता। तसं बघायला गेलं तर चहाचं बेनिफिट काहीच नाहीये, तुमच्या बॉडीला हार्म करतो चहा। पण चहाचं ॲडिक्शन असेल तर तुम्ही चहा घेऊ शकता। चहाच्या ज्या कॅलरीज आहे तुम्ही इकडनं तिकडनं मॅनेज करू शकता। तुमच्या कॅलरीज इकडे तुम्ही कमी करा, म्हणजे लंच वगैरेमध्ये किंवा डिनरमध्ये, आणि तो चहा 1 कप तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये पिऊ शकता। त्यानंतर मी माझं लंच करून घेतलं। लंचमध्ये होतं फोडणीची मसूरची डाळ, बॉईल सोयाबीन वडी, काकडी आणि एक पोळी। त्यानंतर मी मल्टीव्हिटॅमिन्स घेऊन घेतले आणि हे सीड्स आणि हे ड्रायफ्रुट्स दाखवत आहे मी, जे मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये ॲड केलेले होते। आणि हे सीड्स आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहे याचे तुम्हाला अनलिमिटेड बेनिफिट्स मिळतात तुमच्या वेट लॉससाठी म्हणा किंवा ओव्हरऑल हेल्थसाठी म्हणा। हे सगळे ड्रायफ्रुट्स किंवा हे सगळे जे सीड्स आहेत हे ॲड करा तुमच्या रुटीनमध्ये आणि बघा त्याचे बेनिफिट्स। नंतर डिनर करून घेतलं। डिनरमध्ये ती सकाळची डाळ होती, दही होतं आणि जो माझा पराठा आहे फेवरेट तो होता। आणि नंतर मग फ्लॅक्सीड्स घेतले आणि आता रिझल्टचा टाइम आलेला आहे आणि रिझल्ट आहे 79.90। कारण कालचा माझा चीट डे झाला आणि चीट डे नंतर अर्धा किंवा 1 kg जास्तच दाखवतं। तसं मी या 21 डेजमध्ये 4 kg वेट लॉस केलेला आहे आणि खूप छान रिझल्ट मला मिळालेला आहे। आणि तुमचा मला यामध्ये जो सपोर्ट मिळालेला आहे त्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद। चला मग बाय।